आणि आपण या सगळ्या होळी संदर्भातल्या बातम्या सातत्यानं पाहतोच आहोत। मुंबईमधली खास करून होळी आणि धुळवड दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते। मात्र होळीचा आनंद लुटताना काही अतिउत्साही लोक रस्त्यावरच्या मुक्या आणि भटक्या प्राण्यांना सुद्धा रंग लावत असतात। त्यांच्या या अतिउत्साहापोटी या प्राण्यांना मात्र विविध गोष्टींचा सामना करावा लागतो। केमिकलयुक्त रंगांमुळे प्राण्यांना त्वचेचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे होळी खेळणाऱ्यांनी आनंदापोटी प्राण्यांना रंग लावू नये असं आवाहन पशु रुग्णालयाचे डॉक्टर राजीव गायकवाड यांनी केलेलं आहे। रंग जे घालतात त्यांच्यावर त्यांनी स्किन इन्फेक्शन्स होतं, ते हानिकारक असतं। त्याच्यामुळे त्या लोकांनी घालू नये। या लोकांनी त्यांच्या आई वडिलांनी समजवायला पाहिजे। जेवढे मोठे आहेत ॲडल्ट त्या लोकांनी स्वतः समजून घ्यायला पाहिजे की हे आम्ही करू नये। जे ना सांगायला गेलं तर ते उलटं बोलतात। तर ही रिक्वेस्ट आहे त्यांच्याशी, काय यांना काय नुकसान पोचू नका। शक्यतो आपण प्राण्यांना कलर टाकला नाही पाहिजे, लावला नाही पाहिजे। त्यांची आपल्यासारखीच काळजी घेणं गरज आहे। आणि आपण एकाच एन्व्हायरमेंटमध्ये आहे, एन्व्हायरमेंटची किंवा जे सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपानं आपण ती काळजी घेऊन प्रत्येकानं एक सक्षम नागरिक आहे या पद्धतीनं प्राण्यांची देखील काळजी घ्यावी, जेणेकरून प्राण्यांना इजा होणार नाही आणि त्यांचे शारीरिक नुकसान किंवा इवन मालकांना आर्थिक नुकसान देखील होणार नाही याची काळजी घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।